श्री नवनाथ कथासार अध्याय 27. तर श्रोते हो, आपण आता या अध्यायात पाहणार आहोत की विक्रम जो आहे, विक्रम आणि भर्तरी यांची आता मैत्री झालेली आहे आणि विक्रम हा राजा कसा बनतो याविषयीची सविस्तर कथा आपण आता या अध्यायात पाहणार आहोत. तसेच पिंगलेची काय कथा आहे ती देखील आपण आता या अध्यायात पाहणार आहोत. अवंती नगरात शुभ विक्रम नावाचा राज्य त्यावेळेस राजा राज्य करत होता. त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक कन्या होती. ती फार रूपवान होती. एके दिवशी ती आपल्या वडिलांच्या शेजारी बसली असता तिचे लग्न करावे असा विचार राजाच्या मनात आला. लगेच तो म्हणाला की सुमेधावती आता उपवर झाली आहे, तेव्हा तिच्या रूपास शोभणारा वर शोधून पाहावा. त्यावर सुमती प्रधान म्हणाला की माझ्या मनात एक विनंती करायची आहे. ती अशी की आता आपले म्हातारपण दिसू लागले आहे, आपणास मुलगा होईल असे वाटत नाही, तेव्हा सुमेधासाठी जो मुलगा शोधायचा आहे त्यालाच राज्यावर बसवावे. तोच तुमचा प्रतिपाळ करील आणि उत्तम राज्यकारभार सांभाळील. सुमती मंत्र्याची गोष्ट राजाने मान्य केली. मुलगी देऊन मुलगा घ्यायचा असतो. शुभविक्रम प्रधानाला म्हणाला, तुम्ही आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी कृपेने तो ज्याच्या गळ्यात माळ घालीन त्याला राज्यावर बसवावे. त्याच्याशी सुमेधावतीचा विवाह करावा. हा विचार मला चांगला वाटतो. शुभविक्रम राजाने सुचवलेला मार्ग प्रधानालाही आवडला. मग त्याने एका सुमुहूर्तावर एक मोठा मंडप उभारला. गुढ्या तोरणे वगैरे लावून सर्व नगरात धामधूम सुरू झाली. नंतर हत्तीला सजवून त्याच्या सोंडेत दिव्य माळ देऊन त्याला नगरात सोडले. राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक असे पुष्कळ लोक त्या हत्तीच्या मागोमाग जात असे. हत्तीने प्रथम सभा मंडपातील सर्व लोक पाहिले. तिथे त्याने कोणाच्याही गळ्यात माळ घातली नाही. नंतर तो शहरात चालू लागला. संपूर्ण नगर फिरत फिरत शेवटी तो किल्ल्याजवळ येऊन उभा राहिला. तिथून तो पुढे जाईना. त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह 8 जण पहारेकरी होते. त्या सर्वांना राजाने खाली बोलावले. ते आल्यानंतर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या आनंदाने माळ घातली. पहा श्रोते हो, विक्रम हा जो आहे तो पहारा द्यायचे काम करत होता आणि त्याच्या गळ्यात आता हत्तीने अगदी आनंदाने माळ घातलेली आहे. ती माळ घालताच वाद्य वाजू लागली व सर्वांना फार आनंद झाला. मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजत गाजत सुशोभित केलेल्या सभा मंडपात आणले गेले. सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले. तेव्हा हा कुंभार आहे असे लोक बोलू लागले. ही गोष्ट राजाच्याही कानावर आली. त्याने प्रधानास एकांती नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा होत आहे. हे जर खरे असेल तर आपली मुलगी त्याला देणे योग्य नव्हे. राजाचे म्हणणे ऐकल्यावर प्रधानही काळजीत पडला. पण मग त्याने विचार करून विक्रमाच्या 8 साथीदारांना बोलावून आणले व विक्रमाच्या जातीची चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले की विक्रम जातीचा कोण आहे हे आम्हाला नक्की माहीत नाही, पण त्याला कुंभार म्हणतात. कुंभार लोकात चौकशी केली तर त्याच्या जातीची खात्रीलायक माहिती मिळेल. हे ऐकल्यावर प्रधानाने कमट कुंभाराला बोलावले व त्याच्याजवळ एकांतात विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला की मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता आणि स्वर्गात राहणारा सुलोचन गंधर्व हा याचा पिता होय. कुंभाराकडून ही माहिती ऐकल्यावर प्रधानाला आनंद झाला. मग प्रधान कमठासह राजाकडे गेला व खरी हकीकत त्याने राजाला सांगितली. त्यामुळे राजालाही फार मोठे समाधान वाटले. मग खुद्द सत्यवर्मा राजाला घेऊन येण्यास राजाने प्रधानास सांगितले. त्यामुळे सर्व संशय मुळापासून खुडला जाईल असे सुचवले. राजाने या गोष्टीस लगेच मान्यता दिली. त्याप्रमाणे प्रधान कमठाला बरोबर घेऊन सत्यवर्मा राजाला आणण्यासाठी मिथिला नगरीत गेला. सत्यवर्माने तिथे त्यांचा उत्तम प्रकारे आदर सत्कार केला. मग कमठाने राजाला अवंती नगरातील विक्रमाची सर्व हकीकत सांगितली व सुलोचन गंधर्व स्वर्गास गेल्याचेही सांगितले. शेवटी तो राजाला म्हणाला की महाराज, विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय आहे, तेव्हा आपण आमच्याबरोबर इथे येऊन सर्वांची संशय निवृत्ती करावी. सत्यवर्माला ते ऐकल्यावर फार आनंद झाला. तो स्वतः अवंतीला आला व त्याने आपल्या कन्येला सत्यवतीला भेट दिली. तेव्हा सर्वांच्या मनातील संशय दूर झाला. मग विक्रमास मोठ्या थाटात जय जयकारात राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी पुष्कळ दानधर्म केला गेला. हा समारंभ झाल्यावर शुभ विक्रम राजाने आपली कन्या सुमेधावती विक्रमास अर्पण केली. तो लग्न समारंभ ही मोठ्या थाटात झाला. शेवटी सत्यवर्मा राजाने आपले राज्य विक्रमाला अर्पण केले. विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाला व भर्तरी युवराज झाला. ते दोघे एकमेकांच्या विचाराने अवंतिकेला राहून राज्यकारभार करीत होते. तेव्हा सुमती प्रधानाच्या मनात आले की आपली पिंगलाची मुलगी आहे ती भर्तरीला द्यावी. हे मनात येताच एके दिवशी त्याने विक्रमाजवळ ही गोष्ट काढली. सुमती प्रधानाचे म्हणणे विक्रमाने लगेच कबूल केले व लग्नतिथी ठरवून टाकली. परंतु मध्येच एक विक्षेप आला.
भर्तरी कोणत्या जातीचा आहे याची चौकशी करण्यासाठी एका कर्मठाने प्रधानाला सुचवले. तेव्हा त्याने कुंभाराला विचारले असता कमठाने आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले. मग त्याने सत्यवतीला विचारले, परंतु तिनेही हा माझ्या ठिकाणी झालेला मुलगा नसल्याचे सांगितले. मग प्रधानाने विक्रमाकडे चौकशी केली. विक्रमालाही त्याची काहीच माहिती नव्हती. त्याने त्याला भाऊ मानले होते एवढेच. शेवटी प्रधानाने प्रत्यक्ष भर्तरीलाच माहिती विचारली. भर्तरीने आपली सर्व सविस्तर हकीकत निवेदन केली. ते ऐकून प्रधानाने त्याला सांगितले, जर सूर्याच्या वीर्यापासून तुम्ही उत्पन्न झालात तर सूर्याला लग्नासाठी येथे बोलवा. तो तुमचा पिता असल्याने येथे नक्कीच येईल. प्रधानाच्या या म्हणण्याला भर्तरीने लगेच मान्यता दिली. भर्तरीने अंगणात उभे राहून सूर्याची प्रार्थना केली, जर मी तुमचा मुलगा असेल तर माझ्या लग्नासाठी येथे येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी. पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्यदेव लगेच भूतलावावर अवंती नगरीस आले. त्यांनी प्रथम सुमती प्रधानाची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की मनात कोणताही संशय न बाळगता माझा मुलगा जो भर्तरी त्यांना तू तुझी पिंगला मुलगी दे. लग्नासारख्या मंगल कार्याला नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर त्या बाबतीतही तू निश्चिंत राहा. प्रत्यक्ष देवांकडून जय जयकार करून मी पुष्पवृष्टी करवील. विक्रम राजाचा बाप म्हणजे सुरोचन गंधर्व त्यालाही या लग्न समारंभासाठी येथे पाठवून देईल. पण मी जर येथे लग्नासाठी राहिलो तर पुष्कळ लोक माझ्या तेजाने भाजून जातील. सूर्याने स्वतः येऊन इतके सगळे सांगितल्यावर प्रधानाची शंका मिटून गेली आणि त्यांनी लग्न समारंभाला प्रारंभ केला. भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमांत पूजनाच्या प्रसंगी विक्रम राजाचा पिता सुरोचन गंधर्व तेथे आला. तो सत्यवतीला व विक्रमाला भेटला. विक्रम राजा वडिलांच्या पाया पडला. मग राजाने सुमती प्रधानाला बोलावून घेतले व सुरोचनाची भेट घडवली. तेव्हा सुरोचन गंधर्व प्रधानास म्हणाला की तू फार दैववान आहेस. म्हणूनच ध्रुमी नारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जावाई झाला. हा प्रत्यक्ष मित्र वरुणीचा म्हणजेच सूर्याचा पुत्र आहे. अशा तऱ्हेने भर्तरीची मूळ कथा सांगितल्यावर प्रधान सुरोचनाच्या पाया पडला आणि आग्रहाने सीमांत पूजनासाठी त्याला मंडपात घेऊन गेला. गंधर्वाने मानवी रूप घेतले होते. सीमांत पूजनाचा समारंभ संपल्यावर वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. ते पाहून मंडपातील सर्व लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला. नंतर 5 दिवस हा समारंभ मोठ्या थाटाने साजरा झाला. मग सर्वांचा उचित गौरव करून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. लग्नाच्या प्रसंगी राजाने गोरगरिबांना अपार धन वाटले. सुरोचन गंधर्व व सत्यवती मुलाच्या लग्नात व्याही व विहीनबाई म्हणून मिरवत होते. सुरोचन तेथे महिनाभर राहिला. नंतर सर्वांचा निरोप घेऊन तो स्वर्गात परत गेला. लग्नानंतर भर्तरी व पिंगला एका विचाराने राहू लागली. पुढे काही दिवसांनी भर्तरीने दुसऱ्याही खूप स्त्रिया केल्या. त्याला एकूण 1200 स्त्रिया होत्या, पण त्यात मुख्य पट्टराणी अर्थात पिंगलाच होती. ती दोघे अत्यंत प्रेमाने वागत असत. त्यांना एकमेकांशिवाय घटकाभरही चैन पडत नसे. अशा तऱ्हेने भर्तरी राजा सर्व सुखांचा पूर्ण उपभोग घेत असता 12 वर्ष उलटून गेली. एके दिवशी भर्तरी अरण्यात शिकारीसाठी जात असताना सूर्याने त्याला पाहिले व त्याच्या मनात आले की माझे 2 पुत्र, एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ. त्यापैकी अगस्तीने परमेश्वराची प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र राज्यवैभवात गुंतला. त्याला विषयाचा प्याला गोड वाटत आहे, त्यामुळे तो सर्वस्वी हितापासून वंचित झाला. तेव्हा आता हा आपले हित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे. भर्तरीने स्वहिताचा मार्ग पाहावा म्हणून सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयांची भेट घेतली. सर्व वृत्तांत निवेदन केला व आपल्या मनातील हेतू त्यांना सांगितला. ते ऐकून दत्तात्रेयांनी सूर्याला सांगितले, तू भर्तरीची चिंता करू नकोस. आपल्या स्थानी तू परत जा. मी त्याला नाथपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नावाजण्याजोगा करील. भर्तरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव बनेल. पूर्वीचे जे भविष्य वर्तवून ठेवले आहे त्याप्रमाणे घडून आल्याशिवाय राहणार नाही. आता तू पुत्राविषयी कसलीही काळजी न करता स्वस्थ मनाने जा. मला जसे योग्य वाटेल तसे मी अवश्य करेल. अशा तऱ्हेने सूर्याचे समाधान करून त्यांची पाठवणी केली आणि दत्तात्रेय स्वतः भर्तरीनाथांकडे गेले. इकडे भर्तरी अरण्यात शिकारीला गेला होता. त्यांच्याबरोबर असंख्य सेना होती. चैत्र महिना होता. ऊन रणरणले होते. तो दिवसाचा 3रा प्रहर असल्याने तहानलेले सर्व सैनिक हळहळून गेले होते. त्यांनी इकडे तिकडे फिरून बराच शोध घेतला, पण पाणी सापडेना. सर्वजण व्याकुळ होऊन गेले. कोणी झाडपाला खाऊ लागले तर कोणी लघुशंका प्राशन केली. राजाही पाणी करत होता. त्याच्याही घशाला कोरड पडली. बोलण्याचे अवसानही त्याला राहिले नाही. अशी सर्वांची कठीण अवस्था होऊन बसली. ते पाहून दत्तात्रेयांनी एक मायावी सरोवर निर्माण केले. त्यात कमळे होती. काठावर मोठमोठे वृक्ष असून ते फळांनी व फुलांनी बहरलेले. थंडगार वारा सुटलेला, पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला,
अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते. पाण्यासाठी भटकत असताना हे रम्य सरोवर भर्तरीच्या दृष्टीस पडले. तो एकटाच पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी गेला. पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रय ओरडून म्हणले, थांब, पाण्याला स्पर्श करू नको. तू कोण आहेस? तुझे नाव काय? ते सर्व मला प्रथम सांग. ते शब्द ऐकून राजा बघू लागला. तो राजाला दत्तात्रय दिसले, त्यामुळे त्याला भीती वाटू लागली. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. तो नुसता टकमक पाहू लागला. तेव्हा भर्तरीची अवस्था पाहून दत्तात्रय त्याला म्हणाले, तू बोलत का नाहीस? तू कोण आहेस? तुझे आई बाप गुरु कोण ते सर्व मला शांतपणे सांग व मग पाणी पी, नाहीतर तू मरून जाशील. ते ऐकून भर्तरी प्रथम दत्तात्रयांच्या पाया पडला. मग त्याने आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली व अजूनपर्यंत आपण गुरु केला नाही असेही सांगितले. ते ऐकून दत्तात्रय म्हणाले, ज्या अर्थी अजूनपर्यंत तू गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस. तुला अद्याप कोणी गुरु मिळाला नाही त्या अर्थी तू पूर्वीचा पापी आहेस. तेव्हा तू पाण्याला शिवू नकोस. पाण्याला स्पर्श करशील तर सर्व तळे कोरडे पडेल आणि माझ्या रागाने तू मात्र नाहक भस्म होऊन जाशील. अशा प्रकारे दत्तात्रयांनी भर्तरीचा तिरस्कार केल्यावर तो दत्तात्रयांच्या पाया पडून नम्रपणे प्रार्थना करू लागला की महाराज, माझा जीव तहानेने व्याकुळ झाला आहे. आपण अनुग्रह देऊन मला पाणी पाजावे. अशा प्रकारे राजा दत्तात्रयांना विनंती करू लागला. तेव्हा दत्तात्रयांनी सांगितले की तुला अनुग्रह देण्याइतकी तुझी पात्रता नाही. शंकर, ब्रह्मदेव यांसारखे लोक माझ्या अनुग्रहासाठी विनवण्या करतात आणि असे असताना तू मात्र मला अनुग्रह करायला सांगतोस, हे कसे शक्य आहे? त्यावर भर्तरी म्हणाला, हे काहीही असो, पण तुम्ही कृपाळू संत आहात. दया क्षमा तुमच्या अंगी आहे. तेव्हा कृपा करून मला पाणी द्यावे, नाहीतर मी प्राणरहित होईल. तेव्हा दत्तात्रयांना त्याची दया आली व ते म्हणाले की तू एवढे म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देईल, पण तुला इथे 12 वर्षे तपश्चर्या करावी लागेल. त्यावर राजा म्हणाला, आता माझा प्राण चालला आहे आणि पुढे 12 वर्षे कोणी पाहिली आहेत. मग दत्तात्रयांनी त्याला समजावून सांगितले की तू मनाने संकल्प सोड, म्हणजे मी तुला पाणी देतो. त्यामुळे तुझ्या सर्व बाधा चुकतील. तुला वैभव सोडावे लागेल, विरक्त व्हावे लागेल. हे सर्व तुला पसंत असेल तर बघ. दत्तात्रयांची विचित्र व कठीण अट ऐकून राजाची मती गुंग झाली. तो विचार करू लागला. शेवटी त्याने विचार करून दत्तात्रयांना सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही. मी गया वर्जन करून आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होईल. ही सर्व ऋणे अजून मला फेडायची आहेत. तेव्हा आणखी 12 वर्षे मला प्रपंच करण्याची परवानगी द्यावी. मग दत्तात्रयांनी राजाचे म्हणणे मान्य केले व त्याला पाणी पिण्यास अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानात बीजमंत्र सांगितला व आपण दत्तात्रय असल्याची त्याला ओळख दिली. नंतर मायेच्या सरोवरासह आपण गुप्त झाले. इकडे पाण्या वाचून सर्व तळमळत होते, त्यामुळे हे सर्व व्यर्थ गेले असे भर्तरीला वाटून त्याने दत्तात्रयांची प्रार्थना केली. दत्तात्रयांनी त्याची प्रार्थना ऐकून भोगावतीचे पाणी आणून सर्वांचे समाधान केले. कामधेनूंचे स्मरण करून अन्नही निर्माण केले. शेवटी राजाने भोगावतीत स्नान केले, सैन्यासह भोजन केले आणि पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन देऊन आपल्या नगरात गेले. मग दत्तात्रयही भोगावती व कामधेनूस रवाना करून तिथून निघून गेले. अशा प्रकारे श्रोते हो, आपण या अध्यायात पाहिले आहे की आता दत्तात्रयांची प्रार्थना करून भर्तरीनाथांनी आता अनुग्रह करून घेतला आहे.